बीडसह राज्यात ज्या काही मल्टीस्टेट पतसंस्था बंद पडलेल्या आहेत, याच मल्टीस्टेट आणि पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. गेल्या 2 वर्षापासून सचिन उबाळे हे पैसे परत मिळावेत यासाठी लढा देत आहेत आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळत नसल्यानं त्यांनी ठेवीदारांना घेऊन ठेवीदार कृती समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर एक मोठं आंदोलन केलं. या आंदोलनाला अनेक आमदारांनी, खासदारांनी पाठिंबा दिला. आता 1 दिवस झालेल्या आंदोलनानंतर ठेवीदार शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे अशी माहिती सचिन उबाळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रशासन देखील हालचाली करत आहे की या ठेवीदारांचे पैसे परत कधी मिळणार. यापूर्वी देखील सचिन उबाळे यांनी मागणी केली होती की ज्या काही पतसंस्था आणि मल्टीस्टेट बंद पडल्या आहेत त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात यावा आणि त्यातून या ठेवीदारांचे पैसे देण्यात यावेत. आता आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर सरकार आणि प्रशासन नेमकं काय कारवाई करतं आणि ठेवीदारांचे पैसे कधी परत मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे ठेवीदारांचं शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. अजून एकदा जोरदार टाळ्या. सचिन भाई यांचं आगमन झालेलं आहे. ज्यांच्या नेतृत्वाची लढाई गेल्या 2 वर्षापासून सातत्याने चालू आहे, त्यांचं आगमन झालं आहे. जोरात दोन्ही हात वर करून आपल्याला घोषणा द्यायची. पैसे आमच्या हक्काचे. अरे कोण बघते देत नाही. अरे कोण